नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ॲपमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचं नवीन अपडेटेड ॲप नवीन बदलांसह प्ले स्टोअरवरती उपलब्ध झालेला आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो जर पेंडिंगमध्ये असेल तर तो कशामुळे पेंडिंग आहे, कोणत्या कारणामुळे पेंडिंगमध्ये आहे, जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तो कशामुळे रिजेक्ट झाला याची माहिती तुम्हाला याच ॲपमध्ये पाहता येणार आहे। मित्रांनो, या ॲपमध्ये एकूण 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। ते चारही ऑप्शन नेमके काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ सतत आपल्या चॅनलवरती मी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो। तर चला मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ॲपमध्ये नक्की कोणते बदल करण्यात आलेले आहेत, अर्ज पेंडिंगमध्ये नक्की कशामुळे आहे, ही माहिती कशी पाहायची याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्ही प्ले स्टोअरवरती या। प्ले स्टोअरवरती येऊन तुम्ही जे पूर्वी डाउनलोड केलेलं ॲप आहे ते एकदा अपडेट करून घ्या। ॲप अपडेट केल्याच्या नंतर या ॲपला ओपन करा। ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, पुढे अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर आलेला असेल। मित्रांनो, या इंटरफेसमध्ये केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करा। यापूर्वी तुम्ही जेवढे अर्ज केलेले असतील तेवढे संपूर्ण अर्ज तुमच्या समोर दर्शवले जातील। मित्रांनो, त्यातीलच एका अर्जावरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने त्या अर्जाची संपूर्ण माहिती तुमच्या समोर ओपन होऊन येईल। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता SMS व्हेरिफिकेशन डन। जर तुमच्या अर्जाचं SMS व्हेरिफिकेशन डन झालेलं नसेल तर तुम्ही तो अर्ज एडिट करून परत SMS व्हेरिफिकेशन डन करून घ्या। तुमचा अर्ज एडिट करण्यासाठी खाली एडिट फॉर्म हे बटन दिलेलं आहे। या बटनवरती क्लिक करून तुमच्या अर्जामध्ये तुम्ही बदल सुद्धा करू शकता। काही तुमच्या अर्जामध्ये चूक झालेली असेल तर तुम्ही दुरुस्त करू शकता। फक्त एकदा तुम्ही हे काम करू शकता। तसेच मित्रांनो, इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड, म्हणजेच हा अर्ज सबमिट झालेला आहे मात्र पेंडिंगमध्ये आहे। माझी लाडकी बहीण योजनेचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या अर्जाची छाननी आणखी झालेली नाही, या अर्जाचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही। या अर्जाचं व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर हा अर्ज अप्रूव्ड होणार आहे किंवा रिजेक्ट होणार आहे याच्या संदर्भातली माहिती सुद्धा याच ठिकाणी दिसून येईल। म्हणजेच हे तुमच्या अर्जाचं स्टेटस आहे। तुमच्या अर्जामध्ये जे काही बदल केले जातील ते या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील। आता मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता हे आय बटन देण्यात आलेलं आहे। हे नवीन ऑप्शन या ॲपमध्ये जोडण्यात आलेलं आहे। यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता मित्रांनो, पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ काय, अप्रूव्डचा अर्थ काय, त्यानंतर इन रिव्ह्यूचा अर्थ काय, रिजेक्टेडचा अर्थ काय, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। इथे पाहू शकता पेंडिंग टू सबमिटेड जर तुमच्या स्टेटसमध्ये दिसत असेल तर या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा माहिती तुमच्या समोर दिलेली आहे। सर्वेक्षण भरलेला आहे परंतु अद्यापही पुनरावलोकनासाठी सबमिट केलेलं नाही। अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत ठेवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने प्रत्येक स्टेटसचा अर्थ या ठिकाणी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दिलेला आहे। जर तुमचा अर्ज अप्रूव्ड असेल तर या ठिकाणी पाहू शकता मंजूर अर्ज सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे। सबमिटरकडून आणखी कोणतीही कार्यवाही आवश्यक नाही। म्हणजेच मित्रांनो, तुमचा अर्ज तुमच्या अर्जाचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि तो स्वीकारलेला आहे। यापुढे तुम्हाला कोणतीही कार्यवाही करायची नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो मिळणारा लाभ आहे तो आता तुमच्या बँक खात्यावरती आपोआपच येणार आहे। तसेच मित्रांनो, खाली पाहू शकता इन रिव्ह्यू म्हणजेच सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे। सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे। म्हणजेच तुमचा अर्ज हा व्हेरिफिकेशनसाठी पुढे गेलेला आहे मात्र तो व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या अर्जाच्या स्टेटसमध्ये बदल दिसून येईल। तुमचा अर्ज अप्रूव्ड होईल किंवा रिजेक्ट होईल याच्या संदर्भातली माहिती पुढे दिसून येईल। तसेच मित्रांनो, रिजेक्टेड या ठिकाणी पाहू शकता रिजेक्टेड म्हणजे नाकारलेला अर्ज सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कार्यवाही आवश्यक नाही। म्हणजेच मित्रांनो, एकदा तुमचा अर्ज नाकारल्यानंतर हा अर्ज तुम्हाला पुन्हा एडिट सुद्धा करता येत नाही किंवा सबमिट करता येत नाही। तुम्हाला एक नवीन अर्ज भरावा लागणार आहे आणि तो नवीन अर्ज भरताना या अर्जामध्ये जी चूक तुम्ही केलेली आहे ती चूक पुन्हा करू नका, म्हणजेच तुमचा अर्ज अप्रूव्ड होईल। तसेच मित्रांनो, ते पाहू शकता डिसअप्रूव्ड कॅन एडिट अँड रिसबमिट याचा अर्थ काय तर पाहू शकता अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता। जर तुमच्या अर्जाचं स्टेटस डिसअप्रूव्ड कॅन एडिट अँड रिसबमिट येत असेल तर तुमचा अर्ज तर अप्रूव्ड झालेला नाही मात्र तुम्ही हा अर्ज एडिट करून पुन्हा सबमिट करू शकता। अशा पद्धतीचा एक पर्याय तुमच्या समोर देण्यात आलेला आहे।
तर मित्रांनो, अशा पद्धतीचे महत्त्वाचे बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ॲपमध्ये करण्यात आलेले आहेत. कोणत्या स्टेटसचा काय अर्थ होतो हे सर्वसामान्य लाभार्थ्यांना समजून येईल अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ॲपमध्ये जे संपूर्ण 4 ऑप्शन दिलेले आहेत, हे 4ही ऑप्शन तुम्हाला समजले असतील. जर तुम्हाला यातील काही माहिती समजली नसेल तर आम्हाला कमेंट नक्की करा. जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.